जिल्हा परिषदेत महायुतीचाच अध्यक्ष होईल। 1.25 वर्षाचे 4 जिल्हा परिषद अध्यक्ष करणार आहोत। फक्त यावर्षी कोणाला अध्यक्ष करायचं याबाबत चर्चा सुरू आहे। आमची संख्या आणि जास्त असल्याने भाजपचाच पहिला अध्यक्ष होईल, पण राष्ट्रवादी अजित पवार आणि शिवसेना यांची पहिली संधी देण्याची मागणी केली जात असल्याचे भाजपचे ज्येष्ठ नेते आणि जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी सांगलीत पत्रकारांशी बोलताना सांगितले। शांतिनिकेतन येथे आयोजित 65व्या महाराष्ट्र राज्य कला प्रदर्शनाचे उद्घाटन पालकमंत्री पाटील यांच्या हस्ते करण्यात आलं। त्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते। पालकमंत्री पाटील म्हणाले, निवडणुका झाल्या आहेत, बलाबल ठरलं आहे। जिल्हा परिषदेतील महायुतीचे संख्याबळ हे 31 इतके आहे। महाविकास आघाडीचे संख्याबळ 30 आहे। त्यामुळे जिल्हा परिषदेचा अध्यक्ष हा महायुतीचाच होणार आहे। राष्ट्रवादी अजितदादा पवार पक्ष आणि आमदार सुहास बाबर यांनीही आपल्याला अध्यक्षपद मिळावं अशी मागणी केली आहे, पण याबाबत आम्ही सर्वजण बसून निर्णय घेऊ। आमची संख्या आणि जास्त असल्याने भाजपचाच अध्यक्ष होईल। महायुतीत कोणतेही मतभेद आहेत का यावर बोलताना पालकमंत्री म्हणाले, जिवंत माणसांमध्ये भांडणे होतात, यंत्रांमध्ये नाही। जिवंत माणसे बसून भांडणे सोडवतात। त्यामुळे असे काही असेल तर मुख्यमंत्री हे सर्व सोडवतील, त्यामध्ये कोणतीही अडचण नसल्याचे त्यांनी यावेळी स्पष्ट केलं। शरद पवार राष्ट्रवादीचे आमदार जयंत पाटील यांना चंद्रकांत दादांबाबत विचारले असता त्यांनी हात जोडले। याबाबत पालकमंत्री पाटील म्हणाले, जयंत पाटील यांनी माझ्याबाबत हात कसे जोडले हे महत्त्वाचे। नको रे बाबा, त्याच्या वाट्याला नागू नका अशा पद्धतीचा हात जोडला असेल, पण मी सर्वांचा हितचिंतक आहे। माझी प्रतिमा मी अशी निर्माण केली आहे की मी सर्वांना न्याय देतो असा टोला पालकमंत्री पाटील यांनी जयंत पाटील यांना लगावलाय। जिल्हा परिषदेच्या निवडणुकीच्या बाबतीमध्ये निवडणुका झाल्या आहेत, बलाबल ठरलेलं आहे। महायुतीची टोटल 31 होते, 18 + 7 + 6 आणि महाविकास आघाडीची 29 होते। त्यामुळे हे क्लिअर आहे की महायुतीचा जिल्हा परिषद अध्यक्ष होईल। महायुतीतल्या कुठल्या पक्षाचा व्हायचा, भारतीय जनता पार्टीचा का शिवसेनेचा का राष्ट्रवादीचा, हे आपापसात बोलून ठरवणं सुरू आहे। पण काही गोष्टीवरून नाराजी 1.25 वर्षाचे 4 जिल्हा परिषद अध्यक्ष करू, त्यामुळे कोणाला आज नाही त्यांना उद्या मिळेल। आता फक्त एक वाक्याचा निर्णय व्हायचा की मग ह्या वर्षीचं कोणाला, बाकी सगळं सोपं आहे। उपाध्यक्ष कोण, 5 जी मोठी खाती असतात त्याचे सभापती कोण, हे सगळं सोपं आहे। पहिल्या वर्षी अध्यक्ष कोणाचा, लॉजिकली BJPचा, कारण आमचे 18 आहेत, 16 + 1 + 1। पण प्रामुख्याने राष्ट्रवादी काँग्रेसचं म्हणणं आहे की स्वर्गीय अजितदादांच्या जाण्याच्या पार्श्वभूमीवर तुम्ही पहिलं 1.25 वर्ष आम्हाला द्या। अतिशय चांगलं यश मिळालेल्या सुहास बाबरांचं म्हणणं असं आहे की यावेळेला तुम्ही आम्हाला द्या, पण शेवटी बसून निर्णय करू। नाराजी काय आहे का आणि उद्या मुख्यमंत्रीच्या सोबत मीटिंग आहे असं काही कारण कसली नाराजी नाही काही। जिवंत माणसं ज्यावेळेला एकत्र काम करतात त्यावेळेला म्हणजे यंत्र असतील तर त्यांचं काही भांडण होत नाही, जिवंत माणसांची भांडणं होतात। मग ती जिवंत माणसं असल्यामुळे ती बसून सोडवतात, पुन्हा तिथे न अडखळता मार्गक्रमण करतात। असं काही असेल नाही आहे फार तर ते माननीय मुख्यमंत्री महोदय हा एक असा लोहचुंबक आहे की तिथे गेले की सगळेजण त्यांचं मान्य करतात, तेही अतिशय योग्य मार्गदर्शन करतात। ते बाबा 2 गोष्टीत तुम्ही मागे जा, 2 गोष्टीत तुम्ही पुढे या, असं करा। त्यामुळे काही नाही आहे, तर जर तुम्ही मुद्दाच उपस्थित केला नाही, कसं माणसांच्या कामामध्ये आहे तर ते नीट करू। सीएम साहेबांच्या समोर हा विषय जाणार आहे, बैठकीला काही जाण्याची आवश्यकता नाही। 23 तारखेपासून 1.25 महिना अधिवेशन आहे। नवीनीचंही वैशिष्ट्य आहे की अधिवेशनामध्ये बजेट होतं, पेंडिंग विकासाचे प्रश्न मार्गी लावतात, बैठका करून, आणि पेंडिंग संघटनात्मक माणसांचे प्रश्नही मार्गी लावतात। तो आता असं कर, तू 24 तारखेला रात्री आहे, मग तेव्हा येतो, ते ऐकतात, मग ते त्याचा दुसऱ्या पार्टला म्हणतात की तू 25ला ये, मग ते नेक्स्ट वीकमध्ये दोघा नाही का तेव्हा बसवतात। असं 1.25 महिन्याचा उपयोग 14 पासून ते बजेट सँक्शन होण्यासाठी, विकासाचे प्रश्न सोडवण्यासाठी, माणसांचे प्रश्न सोडवण्यासाठी उपयोगात आणतात। वेगळी बैठक वेगळं जाणं काही आवश्यक नाही आणि एवढं काही नाहीच आहे। अध्यक्षपदासाठी 6 लोक आमच्यासोबत ठामपणे आहेत असं सांगितलंय संजय काकांनी। हो आहेतच, 6 लोक 6 नेते आहेत, 6 सदस्य निवडून जे आले त्यांचे सगळ्यांचं एकमत आहे असं संजय काकांनी सांगितलंय का? नाही, असं आहे की संजय काकांनी सांगितलंय का तर सांगितलंय, ओके, पण ज्या वेळेला ते चिन्हावर निवडून आलेले आहेत आणि डिस्क्वालिफिकेशनचा जर आपण व्हीपचं उल्लंघन केलं तरचा कायदा भयानक कठोर आलेला आहे, भयानक। की त्याला नंतर कुठल्या कोर्टात जावं लागत नाही। निवडणूक प्रमुख जो असतो तो ऑन स्पॉटच निर्णय देतो, हात वर केला नाही
व्हीपच्या प्रमाणे तर लगेच डिस्क्वालिफिकेशन होतं. त्यामुळे कोणी काही धाडस करणार नाही. आणि असं काही BJP, शिवसेनेत किंवा राष्ट्रवादी अजितदादांमध्ये काही असा प्रॉब्लेम असेल जयंत पाटलांना आपल्या बाबतीत विचारलं असता अध्यक्षपदाने हात जोडले आणि म्हटले चंद्रकांत पाटील माझे हितचिंतक आहेत. त्याने हात असे जोडले का असे जोडले? त्याने असे जोडले तर चांगलं आहे, आणि असे जोडले तर नको रे बाबा, ह्याच्या वाट्याला लागू नका. सर्वात तर मला वाटतं ते असेच जोडले असतील. कारण मोठे म्हणतात माझे सर्वात मोठे हितचिंतक चंद्रकांत पाटील. तुमचाही हितचिंतक आहे. माझी प्रतिमा महाराष्ट्रात मी अशी उभी केली आहे की मी सगळ्यांना समान न्याय देतो. आज वाढदिवस आहे, काय फोन झाला कोणाचा?